सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकार झालेली कादंबरी आहे फकीरा. ही फकीरा कादंबरी आज मी आपल्या समोर घेऊन येतोय. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळे एक गुलाबी थांदोटी पसरली गेली होती. त्याच खाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानं सर्व कळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळ करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्या पुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्यांच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडीवाटेनं 6 मैलांची केक वळण घेत संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली होती. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हो का चू करीन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं, पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाट्याकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाराचा सासूंत घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते, पण पाटलांशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची जी जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती, आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणीच्या दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिवगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव, इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही. माणूस दिसत नाही. खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात जत्रा आणि तीही मण्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचाराच्या तंद्रीत पडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्याच समोरच्या वाट्यावर घोड्यांच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते. मी हाय, रानूजी मांग. रानूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की, पान खाऊन जा. रात केलीस. वाईच रात झाली. आकाशात पाहत रानूजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस उठलाय.
ये, वारा सुटलाय, पाऊस येत नाही, पाटलानं निर्वाळा दिला. आणि लगाम ओढीत रानोजी चोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही, का जागताय? रानोजीनं विचारलं. काय करू, निजच लागना. का, काय झालं? काही नाही, उदास वाटते, गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही, दिवस बुडाला की गाव जागेवर नसतो. मग काय करावं त्यानं, दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का, त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला. त्या शिगावची माणसं का दमत नाहीत, पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत ती. त्यांच्या गावात जत्रा आहे ती म्हणून ते करतात, आपण काय करावं? जत्रा आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे, का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्र फिरत नाही गावात. मग जत्राचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्याच जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहाद्दर आमच्या गावात निपजत नाही तोपर्यंत इथे जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावाची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावानी तुमच्यावानी माणसं वाघाला दावा लावतील की? वाघाला दावा लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णूपंत कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकुरी सोडणार नाही. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे, रानोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत? मी कधीच कोणाच्या जत्राला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं ओळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधारने आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं रानोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि रानोजी उठण्याचा विचार करू लागला. तोच पाटील म्हणाला. या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच गावाची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावर उपकार केले तसे या गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्माला पाहिजे. हे ऐकून रानोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळी तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामध्ये असलेला तो माळ, ती नागमोडी वळणं, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डोंगे, सारं त्याच्या डोळ्यापुढे तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. रानोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, पण त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं रानोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावाच्या एका हाकेपासून अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टकं त्या गाडीवाटेजवळ चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळं त्यांचं धाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड फुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजविजत होता. अस्सल नाग भला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागांवर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगांची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहित होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नौकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावातनी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता.
ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगांच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. माथारी टाचा कासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते उरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही इथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक, बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवड्यात आणि गावातही ठाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा रानोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा रानोजी हा करता सवर्ता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा रानोजी यामुळे दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता. परंतु आज रानोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्यांच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा गबऱ्या काय येईना. गबऱ्या आत्ता पळतील तुझ्या बाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढरानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोरासारखं जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं खिंकाळले. त्याचबरोबर पोरं आनंदानं उड्या मारीत. गबऱ्यानं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजाला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष रानोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी म्हणून ऐकत बसलेली पोरं उगच म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावा लावलं. रानोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगाडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. आमाप मक्याची कंस चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इजवाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कंस घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढलं. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं.
काय म्हणता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगणीची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली का? नाही, पर ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्यांचा खेळ आहे. सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती, ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पण वाटी पळवणारा आपल्या हातीत धावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं. आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव, ती त्या गावाची आबरू असती. हे ऐकून फकीरा राणूजीकडे वळून म्हणाला, आणगा ती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की हाईस, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काही जड नाही, फकीरा गुरगुरला. अरे पर वाटी हिसकणाऱ्याचा डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फार आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला, ती मुतायला जायला याची लंगुटी सैल होती या, नि मला मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुतायची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम झाला. राधा म्हणाली, मग जा की आण ती वाटी. थांब, कंचाचा मकात चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच धावतो तुला. राणूजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकलं. फकीरा, सहदेव हे दोघे राणूजीच्या बरगाड्यांना बिलगून झोपले. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चित पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद, त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं, तर लगेच शिगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गाबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे. जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शब्बास म्हणेल. जग जगलो तर पाठ थोपतील. आणि जर आपण तर नाव डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत, तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्माला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंथाला आनंद होईल. राणूची डोळे झाकून विचार करत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगातली पाखरं जागी झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडले. पूर्वेला अनंत रांगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झाली. हुहू. ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंतचा सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो 7 दरा असलेला पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली. आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून राणूजी उठला. दुपार फिरली. राणूजी शिगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना काखेत घेऊन गाडी वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणूजीनं तलवार घेतली. 6 बोट रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला विधभर बर्च्याचं फाळं, माशी बसली असती तरी ती कटून पडावी अशी धार, अशी ती जंगी तलवार हातात येताच राणूजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडण तंटा करायचा नाही, दिसावर परतायचं. राणूजीने होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा, सहदेव एका आवाजात ओरडले,
आबा आम्हाला पेढ आण. रानूजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाक येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि रानूजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. रानूजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीवर आता कुऱ्या फिरत होत्या. ओट्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवीगार पिकं शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागे आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार म्हणून माणसं कष्टत होती. त्यांना पाहून रानूजी स्वतःशीच म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. बारा बलुती झुलत होती. गावाच्या कल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्या थव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करत होती. जोगणी भरली की गावाचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आऊक मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पैलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं झाली होती. जागोजाग जोगणी आणि जोगा थांबत. लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडक केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगा जोगणीची मिरवणूक चालत होती. पुढे सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी नावी झडपीन होऊन सूप फिरवत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीच भराऱ्या मारित होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणी जोगणीकडे गैर हेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजासूतर आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास घिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून रानूजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं याची सारी जुळणी तो मनात करून त्या जोगणी बरोबर चालत होता. जशी जशी ती जागा जवळ येत होती तसा तसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना आता तो विसरला होता. एका नव्या जगातच तो जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कुणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि रानोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरवायचा असं त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, रानूदा तू कवा आलास गा? उशीर आलोय, तू वाईचं बाहेर ये. रानूजीनं त्याला जवळजवळ ओढीतच गर्दीतून बाहेर नेलं. रानूदा काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत यासनी सांग. काय सांगू? सांग रानूची जोगणी घेऊन निघाला आडवया. म्हणजे काय नाही भैरू, तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ, मी वाटा रोखून धरतो. पिरसू पुढं. नग भैरू, ही थटून लढण्याची वेळ नव. तू जा, पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजे आखडलं आणि तो धावत निघाला. घुमेनं निघाला. रानोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळानं शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडीवाट, पलीकडं ओढा, तिथंच गबऱ्या रानोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला.
जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागलं, कुणाच्या तोंडात विडी पेटली आणि रानोजी फरकन झेप घेऊन एका वारात राम्यालोहार आडवा केला आणि दुसऱ्या क्षणात ती जोगणीची वाटी इसकली. तोच एक तलवार त्याच्यावर आली, क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली, तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच रानोजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून रानोजी ओरडला, मोरा याल तर मुंडकं मारीन. एकच हल्ला कल्लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं सैरावैरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगणी गेली, जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून रानोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेनं धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्या जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्याच लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळं अधिकच दंगल वाटली, पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला. म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलली नाहीत. गाच्या सुतार आला. काही आणखीही घोडी आली. त्यांना ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला रानोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाडी वाट्यानं 6 मैलाची दोड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून रानोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून गबऱ्याचा लगाम काढून फेकून हातातली वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला घेऊन लवकर चल, मला टाकून जाऊ नका, आपली शिवगाठ, चल. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघाला. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारण्याची गरज रिकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाच मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापाटाकीत पिछा करीत होतं. गजा माळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा रानोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून रानोजीनं विचार केला, यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो यापूर्वी कधीच धावला नव्हता. रानोजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं गावात पोहोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा म्हणता ही बातमी साऱ्या गावात खेळली. सारा गाव शिगावच्या गाडी मार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ही बातमी जेव्हा मांगवड्यात आली तेव्हा दौलती सरकला. राहीबाई भांबावली. राधा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीरनं घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर लावला. गाव रानोजीला आडवा निघाला. परंतु रानोजी त्या गाडी मार्गाने येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती तरी खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला होता. गजा सुतार रानोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेक. लेका. गजानं झुकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला रानोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात कळ मेली होती. तो किंचित वळवळली. तो रक्तानं नाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. रानोजीनं खसकर वार मारला. पागोट तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला,
गाडी वाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजाखाली पडताच बापूनं आपला घोडा रानोजी जवळ नेला आणि मागं उसनं घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याचबरोबर पळून दम उखडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. रानोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्याच्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मर्दमांग मुठीत तलवार घट्ट धरून आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग रानोजीचा शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. एक मेल हद्दीत चिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून उरबडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी, राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय रानोजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठ्यानं म्हणाले, खोतानं अपराध केलाय. 1 मेल हद्दीत शिरून आमचं शिर नेलाय. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन असं म्हणून पंथांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उचलून शिगावकडे निघाला. रानोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन, नाहीतर वाटेगावाला आग लावून मीही जळून मरेल. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार, भाला, परजीत सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या, तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातूनही पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नागरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक माथरा आणि तरणा माळानं पळत होता. रानोजीचं शिर घेऊन येऊ